राम राम मंडळी. काल तुम्ही एक बातमी पाहिली असेल का मुंबईमध्ये 4 लोकांचा टरबूज खाऊन मृत्यू झाला. म्हणजे आधी त्यानं बिर्याणी खाल्ली, मग झोपायच्या आधी टरबूज खाल्लं आणि सकाळी कोणीच उठलं नाही. आणि सगळीकडं म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, न्यूज चॅनल इकडं तिकडं सगळीकडं बातमी झाली का बा टरबूज खाऊन 4 लोकांचा मृत्यू झाला. आता नेमका मृत्यू कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण आपली मीडियाला असती घाई. जशी काही मीडियावाल्याची बायको दुसऱ्या संघ पळून झाली म्हणून त्याला झाली घाई का मी बातमी कोण देते म्हणून त्यानं बातमी देऊन टाकली का बा टरबूज खाऊन सगळ्याचा मृत्यू झाला. आता टरबुजाचं उत्पादन अंबानी करत नाही, ते करते कोण? शेतकरी. आता टरबूज खाऊन यायचा मृत्यू झाला का नाही माहीत नाही, परंतु ही बातमी आल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू नक्की होणार. कारण साधारण जर समजा आपण कॅल्क्युलेशन पाहिलं तर एक टरबूज जर समजा बाजारात आपल्याला 50 रुपयाला मिळत असेल तर ते शेतकऱ्याकडून 15 ते 20 रुपयालाच घेतलं जातं. बाकी मग व्यापारी लोक काय जे कार्यक्रम करायचा ते करतात. आता टरबूज खाऊन 4 लोकांचा मृत्यू झाला ही बातमी आली म्हणल्यावर 30-40% लोक टरबूज खाणं 100% काही दिवस का होईना बंद करतील. म्हणजे व्यापारी लोक त्याचा खप होणार नाही तेवढा, मग ते शेतकऱ्याकडून तेवढे टरबूज घेणार नाहीत. म्हणजे घेतले तरी मग ते 5-10 रुपयाने टरबूज घेतील. म्हणजे टरबुजाच्या या बातमीमुळं मेले कोण? मरण कोणाचं आलं? शेतकऱ्याचं. पण भारत जरी कृषीप्रधान देश असला तरी शेतकरी मरतोय म्हणून कोणाला काही फरक पडत नाही. त्यामुळं काही घेणं नाही. सगळ्यांना बातमी पसरून टाकली का बा टरबूज खाऊन मृत्यू झाला. थोडं थांबले असते. म्हणजे आता खरंच नेमकं मृत्यूचं कारण काय आहे ते बाहेर येईपर्यंत जर समजा येणं कळ सोसली असती, दम काढला असता तर काही फरक पडला असता का? नाही. पण येईनं बातमी देऊन टाकली का बा टरबूज खाऊन मृत्यू झाला. आता आमचा एक मित्र आहे, त्याच्या शेतात टरबूज येतं. ही बातमी आल्यामुळं ते टेन्शनमध्ये आले की बा आता टरबुजाचं काय करावं. एक तर शेतकऱ्याचे मागचे जे विघ्न येतं ते आधीच काही कमी नाहीत आणि त्यातल्या त्यात ह्या अशा बातम्या त्या विघ्नामध्ये आणखीन भर पाडत चाललेल्या आहेत. त्यामुळं तुम्हाला जर शेतकऱ्याचा कळवळा असेल, शेतकऱ्याबद्दल काही वाटत असेल तर काय वाटतं नेमकं कमेंट करून सांगा. आणि खरंच मीडियानं दम काढायला पाहिजे का नाही हे बी मला कमेंट करून सांगा.